13 जून 2025 शैतान बघितला. माधवन अजय देवगण यांचा. सुंदर आहे, म्हणजे कॉन्सेप्ट काहीतरी घेतलाय, पण ओव्हरऑल मूवी भयानक, म्हणजे हृदयाचा अगदी थरकाप उडवणारी आहे. थोडक्यात अजय देवगण, त्याची बायको, त्याची मुलगी आणि मुलगा अशी एक छान हॅपी फॅमिली असतात. तो सीए असतो आणि ते लोक असंच आउटिंग करतात, फार्म हाऊसवर जाण्याचा प्लॅन करतात. वाटेत एका ठिकाणी जस्ट चहा वगैरे घेण्यासाठी थांबतात, फ्रेश होण्यासाठी. तर तिथे त्यांना आर माधवन भेटतो आणि याच्याजवळ सुट्टे नसतात अजय देवगणजवळ चहा देण्यासाठी. तर तो म्हणतो, अरे 3 चहाचे काय 20 रुपये, मी तुमच्याकडून वसूल करेन. म्हणजे असं करून तो त्यांच्याबरोबर बसतो, जॉईन होतो वगैरे. आणि जेव्हा हे फार्म हाऊसवर पोचतात, आणि त्याच्या अगोदर तिच्या मुलीचं तिथे कुरकुर चालू असते, मला हे नको खायला, मला ते नको खायला, हे आवडत नाही, ते आवडत नाही. तर तो असाच मधून म्हणतो की ठीक आहे, मग ते मला द्या आणि तुम्ही हे खा, म्हणून तो एक डब्यातला लाडू काढून देतो. त्याची मुलगी झपट्टा मारून तो लाडू खाते आणि एकदम तिच्यात ड्रास्टिक बदल होतो. तो म्हणतो, खाऊन घे जे दिलं ते सगळं, की गपचूप सगळं खाते. हे म्हणजे ती एकदम त्याच्या ऐकण्यात येते. झालं, मग हे लोक फार्म हाऊसवर पोचतात वगैरे, फ्रेश होत असतात, स्विमिंग करतात तिथल्या म्हणजे. तेवढ्यात वरती ते चेंज करत असताना त्यांना दिसतं की हा माधवन त्यांच्या गेटवर उभा आहे. जोपर्यंत ती कपडे बदलून खाली येते तो घरात आलेला असतो. तर ही मुलगी म्हणते, मीच त्यांना दार उघडून आत घेतलं. म्हणजे मग प्रत्येक स्टेपला ती त्याचं ऐकत, म्हणजे तो जसं म्हणेल तसं ती ऐकत जाते. तर म्हणजे आधी तो असं एक्सप्लेनेशन देतो की माझा मोबाईल डिस्चार्ज झालाय आणि मला फोन करायचा होता एक, आणि तेवढ्यात हे तुमचं घर दिसलं ऑन द वे, म्हणून मी आलो. एक 10 मिनिटाचा प्रश्न आहे, मी 10 मिनिटात निघून जाईल. पण मग 10 मिनिटं होऊन जातात, काही नाही, त्याचं काही हालायचं नाव नाही घेत. मग तो म्हणतो की मला तुम्ही तुमची मुलगी माझ्या बरोबर न्यायला द्या, तरच मी जाईन. तर तो म्हणणार, असं कसं विचित्रासारखं. तर तो असं मग एक एक म्हणे, त्याच्याशिवाय मी जाणारच नाही. मग तो म्हणजे वाटेल तशा तिला ऑर्डर्स देत जातो की तू आपल्या भावाला मार, किंवा वडिलांना थप्पड मार, किंवा हे कर किंवा ते कर, डान्स करून दाखव. म्हणजे अशा विचित्र विचित्र की ह्यांचं म्हणजे हृदयाचा थरकाप व्हायला लागतो. तर म्हणजे त्यांना म्हणजे ऐकण्याशिवाय पर्याय राहत नाही. तो म्हणतो, तुमचे सगळे मोबाईल आणून इथे ठेवा, फोडून टाका, अमुक करा, ढमुक करा, म्हणजे सगळं कम्युनिकेशन, हे वायर कापून टाक, तिला सगळं सांगतो. म्हणजे बाहेरचं कम्युनिकेशन पण बंद. पण हे पहिलंच सुरू जेव्हा झालं असतं तेव्हा तिने पोलिसांना फोन केला असतो तिच्या आईने, की मला काहीतरी विचित्र वाटतंय, तुम्ही या म्हणून. तर पोलीस येतात. तर हे पोलिसांना पण तो म्हणजे चकमा तो त्यांना हेच करतो की तुम्ही जर पोलिसांना सांगितलं काही तर म्हणजे मी काय करीन ते तुम्हाला कल्पना नाहीये. जीव घेण्यापर्यंत त्याची मजल गेलेली असते. तो म्हणतो, गोडी गुलाबीनी जीव न घेता तुम्ही मला जर सगळं करू दिलं तर वेल अँड गुड, नाही तर मग जीव जाईल, खून खराब होईल इथे. मग ते पोलिसांना तसंच टाळून म्हणजे पाठवून देतात. शेवटी त्याची मजल म्हणजे इथपर्यंत येते की तो म्हणजे आईचा जीव घे, वडिलांचा जीव घे, किंवा भावाला मारून टाक वगैरे पर्यंत येतं, की नाही पाठवलं तर वगैरे. तर शेवटी हे म्हणजे कबूल होतात की ठीक आहे, तुम्ही घेऊन जा मुली. म्हणजे कबूल होतात म्हणजे भावाला मारून टाक जेव्हा ती ऑर्डर देते तेव्हा भाऊ लपतो जाऊन पटकन, पण त्या म्हणजे शोधाशोधीमध्ये गच्चीवर तो लपलेला असतो आणि ही पण पोचते शेवटी गच्चीवर, आणि गच्चीवरून ती त्याला ढकलून देते. तर खाली तो पडतो निश्चितच, म्हणजे मेलाच असं, पण तेवढ्यात तो खोकतो. म्हणजे हे तर मग तो म्हणतो, वाचवा तुमच्या मुलाला, आणि तो मुलीला घेऊन जातो. तर आता ही घेऊन आपल्या मुलीला, म्हणजे आई, त्या मुलाची आई म्हणजे अजय देवगणची बायको, छोट्या मुलाला कारमध्ये घालून हॉस्पिटलच्या रस्त्यावर
जाते. पण अजय देवगण मात्र त्याचा पाठलाग करतो आणि पोचतो एका ठिकाणी जंगलामध्ये. एक असंच ओसाड मंदिर असे जिथे काली दुर्गा माची हे असते आणि ते तिथे तो म्हणजे काली जादू किंवा वशीकरणाचं सगळं हे करत असतो की सगळं आत्मसात. तर त्याच्यामध्ये एक असं असतं की आता शेवटचं त्याचं ते कार्य राहिलं असतं. म्हणजे शेवटी त्यांनी त्या मुलीला आपल्या वशीकरणाच्या अधीन केलेलं असतं. हिप्नोटिझम आणि वशीकरण असतं सगळं. तर तिथे अशा 108 मुली असतात. तर त्या 108 भावल्यांचा बळी द्यायचा म्हणजे त्या मुलींचं, तर मग याला ती सगळी सिद्धी प्राप्त होणार. सगळं जग ह्याच्या मुठीमध्ये, म्हणजे तो जसं म्हणेल तसं त्याला मिळणार असं ते असतं. ते अनुष्ठान त्यांनी ते केलेलं असतं आणि त्याच्यामुळे ही शेवटची यांची मुलगी त्यांनी ती म्हणजे तिला केलेलं असतं आणि तो घेऊन तिथे आलेला असतो आणि यांचा मग ते होम हवन सगळं सुरू झालेलं असतं. त्या मुलींना सांगितलेलं असतं की बाबा एक एक काळी भावली मी टाकली आहे त्या होमात की तुम्ही एक एक स्टेप पुढे सरकायचं आणि शेवटची लाल भावली टाकली की तुम्ही सगळ्यांनी त्या आगीत उड्या घ्यायच्या. त्या मुली सगळ्या ऐकण्यात असतात. आता काही त्यांनी आपले बॉडीगार्ड्स टाईप मुली ठेवल्या असतात, त्यांना सांगून ठेवलं असतं की कोणी माझ्या दिशेने आलं किंवा माझ्यावर अटॅक केलं तर तुम्ही त्यांना जीवे मारायचं. तर मग अजय देवगणही जो पाठलाग करून पोचत असतो तो त्यालाही या मुलींचा सामना करावा लागतो, पण तो शेवटी पोचतो. पण इतक्या सगळ्या मुली एकदम अटॅक करतात त्याच्यावर, तर शेवटी नाईलाजाने का होईना त्याला तिथे म्हणजे यावं लागतं. त्याच्या म्हणजे पायाशी तो जेरबंद होतो. आता होतं काय ह्या सगळ्याच्या मागे म्हणजे इतकं धारिष्ट करायचं त्याला हे पण असतं की त्यांच्या घरात फार्म हाऊसमध्ये फायटिंग करताना त्याला हे एक लक्षात येतं की त्याच्या तोंडून जी गोष्ट शेवटची आहे तीच त्या मुली शेवटपर्यंत करत राहतात आणि त्या मुलींना म्हणजे दुसरं कोणीच काही सोडवू शकत नाही. म्हणजे त्यांनी म्हटल्याशिवाय त्या मुली मुक्त होणार नाहीत. तर मग आता आपण किती काही केलं, त्याला मारून टाकलं तरी त्या मुली ज्या अवस्थेत असतील त्याच अवस्थेत राहणार. मग त्याच्यावर सोल्युशन काय? मग तो असा बराच त्यांनी तो विचार केला असतो आणि मग तो मुद्दामून त्याच्याशी जेव्हा भांडत असतो तर तेव्हा तो म्हणतो की मी काय केलं की तू म्हणशील की माझी मुलगी पहिल्यासारखी सगळं होईल, आनंदी होईल वगैरे. तर म्हणतो ठीक आहे, तू असं असं कर, मला तुझी सगळी संपत्ती आणून दे, हे आणून दे, ते आणून दे, तर तुझी मुलगी सगळी पहिल्यासारखी होईल, आनंदी होईल, सगळं विसरून जाईल, नॉर्मल होईल वगैरे वगैरे सगळं. आणि ते तो रेकॉर्ड करून घेतो त्याच्या मुलाच्या छोट्याशा स्पीकरमध्ये. आणि मग जेव्हा तिथे पोचतो तर त्याच्या पायाशी, तर ह्याचं ते आता होम पूर्ण झाल्याशिवाय तो त्याला काहीच नसतो करू शकत. तर त्याला तिथेच त्यांनी आपल्या पायाशी लोट दिलं असतं, लोटांगण घालून. तर जसंच शेवटचं तो भावली टाकतो काळी आणि लाल हातात उचलतो, हा एक तोपर्यंत तो शांत पडला असतो, तो हाही थोडासा बेसावध झालेला असतो. तर हा एकदम त्याच्यावर अटॅक करून त्याला पाडतो आणि त्याची जीभ कापून टाकतो आणि मग त्याच्यावर बार करतो. तर ह्या सगळ्या मुली त्याच्या अंगावर धावून येतात. तर हा एकदम मग ते टेप केलेलं सगळं लावतं की शांत व्हा, शांत व्हा. त्याच्या आवाजातलं असतं, त्याच्यामुळे मुली एकदम मागे होतात आणि मग म्हणतात तुम्ही पहिल्यासारखे आनंदी व्हा. म्हणजे ते रेकॉर्ड केलेलं. मग त्या सगळ्या परत आपल्या ह्याच्यात म्हणजे बऱ्याच वेळाने असं येतात आणि मग हा आपल्या मुलीला घेऊन परत येतो. सगळं मग होते. मग पोलिसांनाही सांगून सगळ्यांना आपापल्या घरी पोचवलं जातं आणि मुलगी पण म्हणजे सगळं ठीक होऊन जाते. काही वर्षांनी म्हणजे तो काही सापडत नाही. पोलीस म्हणतात आम्ही तो पळून गेला पण तो कुठे काहीच सापडत नाहीये वगैरे. मग दाखवले की अजय देवगणनीच त्याला पकडून एका जंगलातल्याच विहिरीमध्ये बंद करून साखळदंडांनी बांधून ठेवलेलं असतं आणि त्याला म्हणजे अगदी मरण यातना मिळाल्यासारखं, काही खायला नाही, प्यायला नाही, काही नाही. आणि रोज एक सडलेला उंदीर आणून त्या विहिरीत टाकत असतो की त्या वासाने आणि त्यांनी तो गुदमरून मरून जाईल असं. आणि त्याला नुसतं दाखवत असतो खायला वस्तू आणि काहीच नाही. म्हणजे तो म्हणतो मला तू इतकं टॉर्चर केलं आणि इतकं हे केलं तर त्याचा हा याच्याशिवाय दुसरा बदला नाही. कारण पोलिसांच्या ताब्यात देऊन नुसतीच तुला शिक्षा झाली असती, ती शिक्षा काही पुरेशी नव्हती, ही शिक्षा तुला योग्य आहे.
आणि तुला शैतान बनायचं होतं ना सगळ्यात मोठा, आता माझ्यासारखा शैतान कोणी नाही, असं म्हणून तर हे करतो. तर म्हणजे मुलांसाठी, आईवडिलांसाठी किती धोका पत्करून म्हणजे मुलांसाठी आईवडील कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात हे दाखवलंय. आणि त्या अघोरी शक्तींच्या मागे धावून एक माणूस किती खाली उतरू शकतो ते दाखवलंय. पण ओव्हरऑल मूवी मस्त आहे, एकदम छान.